यानंतर येऊयात राज्यात पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी आज सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान महापौर पदाची निवड होणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने 128 पैकी सगळ्यात जास्त म्हणजे 78 जागा मिळवलेल्या आहेत। त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचाच महापौर आणि उपमहापौर बसण्याची शक्यता आहे। भाजपकडून नितीन काळजे यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्याम लांडे यांना महापौर पदासाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे। दरम्यान भाजपचे उमेदवार नितीन काळजे बैलगाडीतून आज महापालिकेत प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळते। नाझीम मुल्ला आमचे प्रतिनिधी या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। नाझीम, भाजपचा महापौर बसणार हे जवळपास निश्चित आहे, मात्र सेना कुणाकडे जाणार हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, काय माहिती? निश्चितपणे पिंपरी चिंचवडचा महापौर कोण हे अगदी काही मिनिटांमध्ये या ठिकाणी स्पष्ट होणार आहे। भाजपचंच या ठिकाणी बहुमत असल्यामुळे भाजपचा महापौर या ठिकाणी बसणार आहे। त्यामुळे एक इतिहास देखील या ठिकाणी घडणार आहे, कारण याआधी भाजपचा महापौर कधीच झाला नव्हता। त्यामुळे भाजपचा पहिला महापौर या ठिकाणी बसणार आहे। त्याबरोबरच अविवाहित महापौर देखील हा पहिलाच असणार आहे। नितीन काळजे त्यांचे उमेदवार जे आहेत ते अविवाहित आहेत, ते हा इतिहास या ठिकाणी घडवणार आहेत। त्यासाठीचीच लगबग आपण या ठिकाणी पाहतोय की पूर्णपणे पोलिसांचा फौजफाटा देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्याबरोबर प्रशासनाने देखील फुलांची रांगोळी या ठिकाणी काढत त्यांच्या वेलकमसाठी, त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी पूर्ण सज्ज झालेले आहेत। दुसरीकडे नितीन काळजे यांना आता शिवसेना जी आहे ती या ठिकाणी पाठिंबा देणार का हे देखील महत्त्वाचं आहे, कारण शिवसेनेकडून सांगण्यात येते की आम्ही तटस्थ या ठिकाणी राहू, परंतु मुंबईमध्ये जर शिवसेनेला भाजपनं पाठिंबा दिला तर या ठिकाणी त्यांना देणं गरजेचं आहे। परंतु ते नेमकं काय या ठिकाणी पावलं उचलतात याकडे लक्ष आहेत। परंतु आता नितीन काळजे यांचं महापौर होण्यासाठी या ठिकाणची ही लगबग आपण पाहू शकतोय। नितीन काळजे आज सकाळी 9 वाजताच या ठिकाणी चिंचवडचे मोरया गोसावी गणपती आहेत त्या ठिकाणी दर्शन घेऊन क्रांतीवीर चाफेकर वाडा जो आहे त्या ठिकाणी जाऊन थेट या ठिकाणी बैलगाडीतून या ठिकाणी प्रवेश करणार आहेत असं त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे। आणि ते काही वेळामध्ये या ठिकाणी पोहोचणार आहेत। 11 वाजता या ठिकाणी ही या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सुरू होणार आहे। परंतु नितीन काळजे यांच्यासमोर अनेक आव्हाने या ठिकाणी असणार आहेत, कारण आपण पाहिलं होतं की युती तुटल्यापासून पिंपरी चिंचवडच्या भाजपमध्ये नव्या जुन्यांचा वाद आणि आमदार महेश लांडगे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामध्ये या ठिकाणी अनेक वादविवाद या ठिकाणी उभे राहिलेले आहेत। कलगीतुरा यांच्यात रंगलेला आहे। हे त्यांच्यासमोर एक आव्हान असणार आहे की हा वाद कसा मिटवायचा, आणि त्यामुळेच आज देखील या ठिकाणी पाहावं लागणार आहे, कारण ज्यावेळेला नितीन काळजे यांनी या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली त्यावेळेला लक्ष्मण जगतापांचा गट आणि त्याबरोबरच जे नामदेव ढाके दुसरे उमेदवार होते हे जुन्यांचे या ठिकाणी निष्ठावान कार्यकर्ते आहेत, ते देखील नाराज झालेले आहेत। त्यामुळे या नाराजीचा सूर आणि कशा पद्धतीने आज मतदानामध्ये पाहायला मिळतो हे देखील पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। त्यात राष्ट्रवादी काँग्रेस देखील या ठिकाणी उतरलेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्याम लांडे हे या ठिकाणी शर्यतीत आहेत, रिंगणामध्ये आहेत, परंतु त्यांनी या ठिकाणी माघार घ्यावी यासाठी भाजपचा एक गट जो आहे तो महेश लांडगे हे त्यांच्यासाठी प्रयत्न करतायत, कारण शहराध्यक्ष जे आहेत राष्ट्रवादीचे संजोग वागेरे यांचे आणि महेश लांडगे यांचे चांगले संबंध आहेत। त्यामुळे ते या ठिकाणी प्रयत्न करतायत की त्यांनी या ठिकाणी यातून माघार घ्यावी आणि ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी। परंतु हे काही मिनिटांमध्येच या ठिकाणी स्पष्ट होणार आहे आणि या ठिकाणी आज एक इतिहास घडणार आहे की भाजपचा पहिला महापौर आणि तोही अविवाहित, आणि ते होणार आहेत नितीन काळजे। निश्चित नाझीम, तू या सगळ्या घडामोडींकडे नजर ठेवून राहास। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल।